आणि एकीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी कंगना आणि प्रसार माध्यमांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दिल्याची माहिती दिली। त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मुंबई महापालिका आणि आयुक्तांवर हक्कभंग आणणार असल्याचं म्हटलंय। कोरोना संकट काळातील भ्रष्टाचाराच्या बाबतीत 100 पत्र मुंबई महानगरपालिकेला दिली, पण त्यातल्या एकाही पत्राला 2 ओळींचंही उत्तर मिळालेलं नाहीये असा दावा दरेकरांनी केलाय। शिवाय विधिमंडळानं दिलेल्या अधिकारांवरती गदा येत असल्याचंही दरेकरांनी म्हटलं। मुंबईच्या महापालिका आयुक्तांना मी कोरोना संदर्भात शेकडो पत्र दिलीत। कोरोनातल्या गैरव्यवहारासंदर्भात त्या ठिकाणी शेकडो पत्र दिली, काही कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना केल्या, काही माहिती मागवली, पण विरोधी पक्ष नेत्याच्या या पत्रांना 2 ओळीचं उत्तर देण्याचं सौजन्य या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी दाखवलं नाही। सातत्यानं सांगितलं गेलं, टोलवाटोलवी केली गेली, वरिष्ठांच्या सूचना सांगितल्या आणि मग विधिमंडळानं मला दिलेल्या अधिकाराला त्या ठिकाणी न्याय देता येत नाही। माझ्या मूलभूत हक्कांवर विधिमंडळाच्या कामकाजाचा गदा येतोय आणि त्यामुळे मुंबईच्या महापालिकेच्या आयुक्तांवर हक्कभंग मी आणणार आहे।